सगळ्यांना, माझ्या शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। तर चला तर मग झाली पोळ्यात जायची तयारी। पोळ्यात जायचा पहिले घरी मातीच्या बैलाची पूजा करतो आम्ही पहिले घरात। आणि पोळ्यात जायच्या पहिले आई म्हणजे शेतकरीन लावते शेतकऱ्याला कुकू। मस्त पूजा मांडली आईनं मातीच्या बैलाची, नैवेद्यही ठेवला। हे झाली सगळी आता घरातली पूजा। तर आता जायचं आहे पोळ्यात बैलाला घेऊन। तर घरातली पूजा झाली, घरातल्या बैल हे मातीचे बैल केले, मातीची गव्हाण आणि विकत आणले ते बैल हे मागच्या वर्षीचे। आणि त्याला नैवेद्य घातला मस्त आईनं आणि दादाला कुकू लावला। बोल कोण घरी शेतकऱ्याला कुंकू लावून आणि हा मानाचा करदोडा पोळ्यात घेऊन चालले आता बंधू बैल। घे दर्शन लवकर बस घेतोय खरी पाय करा लावतो ना। रुपये दर्शन घेऊ राहिली तान्या बैलाचं घरात। इकडे मग इकडे एक इकडे। चला तर मग रुपा चालली आता बैलाची पूजा करायला। बैलाची पूजा झाल्यावर जाणार आहे बैल पोळ्यात। सगळ्या गल्लीतच आमच्या सगळे बैलाची पूजा चालू आहे पा घरोघरी सगळ्या दारोदारी। पोळ्यात जायची तयारी आहे सगळ्याची। आणि रुपा आरती घेऊन उभी आहे दरवाजात। लाव त्या बैलाला घे पहिले कुकू लावून। आमच्या लंगडू महाराजले पहिले कुकू लावून पूजा केली त्याची। चांगलं पिकू दे म्हणा, चांगलं विकू दे आणि घरीच राहा बाबा, घरा माझे दिवस सजून एकदम ओके। पोळ्यात जायसाठी दोर लावायचे राहिले बा अजून। आणि काय हे सगळे आमच्या गल्लीतले बैल चालले पोळ्यात। चालणार पण पण थांबा आमच्या बैलाची पूजा करू द्या। आमच्या बैलाची पूजाच राहिली अजून। चला रे पटापटा।
बैल पोळ्यात गेल्यावर आईची चालू आहे बैलाच्या जेवणाची तयारी. आता ठोंबरा मस्त शिजला. लय टाईम लागते अजून, एवढी काही नको करू. लय कार्यक्रम असते तर ती बी. हे पहा एवढं जेवण बनवायचं आहे बैलासाठी. बैल पोळ्यातून येलो आणि सगळे गावातले बैल एकमेकाच्या घरी जातात आज जेवायले. आणि सगळ्या बैलाले जेवण आहे. आणि रात्री खानमळणी होती तर सगळ्याले आमंत्रण दिलं जेवायचं. सगळ्या गावातल्या बैलायले, गल्लीतल्या बैलायले. तर त्यासाठी आई बनवू राहिली आता जेवण. तर जेवणात पा का आहे ठोंबरा, वडे, पुरणाच्या पोळ्या, साध्या पोळ्या आणि खीर आणि तिखट भाजी. आणि बैल पोळ्यात गेल्यावर एवढी गडबड राहते आमच्या भोवती. तर चालू आहे सगळी बैलाले जेवण द्यायची तयारी. कारण पोळा सुटल्यावर सगळे बैल येणार आहे जेवण करायला. तर सगळी तयारी करून ठेवली. हे पा जेवण बिवण बाहेर आणून ठेवलं. आता आणायचं आहे त्याले पाय धुयाले पाणी. पाय धुयाले पाणी बकेटीत. हे झालं आता त्याले पाय धुयाले पाणी. रुपा झाली का तयारी? मला शिवड्या बेळण्या नाही दिसल्या. आमच्या दोघांचे मस्त फोटो काढता. शिवड्या बेळण्या कुठात? कोणा टोपल्यात? बैलाच्या सोबत सोबत शिवड्या बेळण्या आणि लगेच जू चराट याची बी पूजा करावं लागते आज. आणि बैल पोळ्यातून येलो. सगळी तयारी झाली पाहिजे कारण लय गडबड असते पोळ्याची. फक्त आता रांगोळी काढायची राहिली, बाकी झालं सगळं. आई हे कर ना, ती रांगोळी काढणं बाय. मला येत नाही ना ती कशी काढतात तर. काय हो माझी खरखर टाकते तुम्ही. बस झालं तेवढी रांगोळी काढली की मग काय नाही. ही एवढं सारं जेवण करून ठेवलं आहे ना. आणि आता काढायची आहे रांगोळी. रांगोळी कायची असते? हळद पिठाची. हळद पिठाची रांगोळी असते. ती मला काही येत नाही. आता ते आई काढणार आहे बाहेर. चला तर मग तुम्हाला दाखवतो आई कशी रांगोळी काढते ते. काय म्हणतात या रांगोळीला? मांड असते ही. मांडाची रांगोळी. आणून राहिले माझ्या बाजू. तिन्ही गावचे येतात ना बैल. पिठानं काढायला लागते नाही. भरून टाका लागते ते बैलाचं जेवण झालं की. झालं का? कुंकू, हळद आणि पीठ याची रांगोळी काढली आहे ना. आता त्याची पूजा करू राहिली आणि झाली आता रांगोळी. आणि चला मी घेऊन जातो आता तुम्हाला पोळ्यात.
शेतकरी कास्तकारांचं हार्दिक अभिनंदन. कुठलं पोहे आले बैल जेवण करायला आता. अरे खाऊ दे. हमरा खातो का हमरा खाना